घडलेलं आहे आणि मी यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी सावित्री म्हणून जगण्याचा ज्यावेळेस प्रयत्न केला तो संघर्ष माझा आजही चालू आहे. ज्यावेळेस एखादी स्त्री आई वडिलांच्या घरातून लग्न झाल्यानंतर येते त्यावेळेस आई वडिलांना सांगितलेलं असतं की नवऱ्याचा ऐक, सासूचा ऐक, सासऱ्यांचा ऐक, परंतु तिच्यातलं स्त्रीत्व जागं होतं, तिला माणूस म्हणून जगायचं असतं आणि तिला त्या घरातून त्या सगळ्या बंधनातून बाहेर पडून जगायचं असतं. त्यावेळेस मग ती आगाऊ आहे, ती बदनाम आहे, तिला बाहेरचा नाद आहे अशा नावाने तिला बदनाम केलं जातं आणि तिचा सावित्री पण गळून पडतं. हे मी आज या ठिकाणी पाहिलं. परंतु मला असं वाटतं की हे नाटक फक्त स्त्रियांनी बघून उपयोग नाहीये, हे आपल्या मुलांना दाखवणं गरजेचं आहे. पुढच्या मुली आहेत त्या सावित्री घडवायच्या असतील तर आधी मुलांना आणि पुरुषांना जागरूक करणं गरजेचं आहे. आपण सर्वांनी सावित्रीमाईंचे विचार मांडलात, पुढे चालून संविधानाचे विचार मांडलात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मांडलात.